नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है। जितुद्दीन आव्हाड यांनी श्री रामाबद्दल आपल्या पूर्ण हिंदुस्थानाच्या आराध्य देवताबद्दल अपशब्द काढून तमाम हिंदू नागरिकांचं त्यांनी मन दुखवलेलं आहे, त्यांना दुःखी केलेलं आहे। अशा या जितेंद्र आव्हाडचं निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत। हा जितेंद्र आव्हाड हा गांजा पिऊन बोलत होतो का, अशा प्रकारचा प्रश्न मला पडलेला आहे। कायम वेळे वाकडं बोलणारा, हिंदू देवतांचा अपमान करणारा हा जितेंद्र आव्हाडचं हे म्हणणं म्हणजे शरद पवारांचं म्हणणं आहे का? हे राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाचा हा विषय आहे का? यांनी याचा खुलासा केला पाहिजे आणि तेव्हा सर्व जनतेला कळेल की राष्ट्रवादी काँग्रेस हे तमाम हिंदू देवतांच्या विरोधी असलेली ही संघटना आहे। म्हणून मी आज जितुद्दीन आव्हाड याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो। दिलगिरी व्यक्त केली त्यांनी। हा त्याची नौटंकी आहे। पहिले बोलायचं आणि मग दिलगिरी व्यक्त करायचं। तुम्ही आतापर्यंत काढून पहा त्यांनी कितीदा माफी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। हा अशा या गांजा पिऊन बोलणाऱ्या या जितुद्दीन आव्हाडचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो। अजिबात माफी नाही। माफी पूर्ण मी तमाम हिंदू मतदारांना नागरिकांना विनंती करणार आहे की आपण अशा प्रकारच्या विचार असलेल्या पक्षाबरोबर त्यांना साथ देऊ नका आणि त्यांना जिथे मिळेल तिथे ठोका, अशा प्रकारचं आवाहन मी करतो। औरंगजेबाची अवलाद सुद्धा म्हणू शकत नाही, कारण आज श्रीरामाचं 500 वर्षानंतर मंदिर स्थापन होत आहे आणि मुस्लिम धर्म सुद्धा याला सहकार्य करताय, ते यात्रेत सहभागी होत आहे। आणि हा हिंदू धर्मात जन्म घेऊन जर हिंदू धर्माविरोधात बोलतो, रामाविरोधात बोलतो, तर हा कुणाची अवलाद आहे यांनी तपासून घ्यावं। आज आमच्या नक्कीच जितेंद्र आव्हाडच्या ज्यांनी आमच्या नाही तर तमाम हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत अशा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचा जो जितुद्दीन आव्हाड आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। माफीसाठी ते बिलकुल पात्र नाही आहेत, कारण त्यांनी ऑलरेडी चुकी केलेली आहे आणि ती रामाच्या 5 वर्षानंतर रामाचं जर अयोध्येत मंदिर होत असेल आणि रामाच्या विषयी शब्द बोलणं हे अतिशय निंदनीय आहे आणि त्यांचा आम्ही धिक्कार करतो।